गोवा मला काही तेवढं आवडलं नाही. म्हणजे ॲज अ कपल जर तुम्ही जात असाल तर मला यात्रेला जायचं तसं आमच्या घरी बर्डी आहे, पण चुनाला जेवायचं नाही आहे आणि हिला उलटी यायला लागली आहे जी. हे बघा अंगशी हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आता फिरून वगैरे झालं आणि वापस आल्यास एवढं सगळं म्हणजे आवरायचं होतं, घर आवरायचं, कपडे सगळे धुवून जिथे तिथं ठेवून द्यायचे. आणि माझं असं असतं की मी त्यात जास्त वेळ घेत नाही. म्हणजे आलोय जर सकाळी आलोय तर दिवसभरात 2-3 वेळेस मशीन लावून सगळं माझं व्यवस्थित जिथलं तिथं गेलेलं असतं. आणि ह्याच्यामुळं असं होतं ना की एवढं सगळं मी आर घेतलेले असते की घरी आल्यास सगळं स्वयंपाक वगैरे आवरा, साफसफाई करा, कपडे धुवायला, ते वाळायला. त्याच्यामुळं मला त्याच्यानंतर 2-3 दिवस आराम घ्यावाच लागतो. सो आराम करून वगैरे झाला आणि फिरायला म्हणाल तर म्हणजे गोवा मला काही तेवढं आवडलं नाही. म्हणजे ॲज अ कपल जर तुम्ही जात असाल तर छान आहे ते, पण ॲज अ फॅमिली देन तुम्हाला जर बीच हवं असेल तर तुम्ही कोकण निवडू शकता. कोकणसारखं मला बीच पण तिथलं एवढं काही खास आवडले नाहीत आणि खूप गर्दी असायची प्रत्येक ठिकाणी. त्याच्यामुळं आय डोंट लाईक गोवा. म्हणजे आम्ही जेव्हा दोघं जाऊ तेव्हा आय लाईक गोवा, बट ह्या दोघींसोबत तरी नाही का. त्याच्यामुळेच आम्ही म्हणजे जास्त एक्सप्लोअर केलं नाही, कारण तिथं ना जिथं जावं तिथं तेच आहे. आणि सौला जरी कळत नसलं तरी सानूला सगळं कळतं. त्याच्यामुळं आम्ही जास्त काही हे केलं नाही आणि आम्ही एन्जॉय पूर्ण केला, बट जे काही फिरायचं वगैरे होतं ते काही जास्त झालं नाही. पण जेवढं काय आम्ही 2 दिवस तिथे होतो ते आम्ही फुल एन्जॉय केला आणि छान होती ट्रिप. अशाच रिलॅक्स ट्रिपची गरज होती खरं तर आता, कारण खूपच असं म्हणजे आपण जेव्हा ट्रिपवर जातो ना तेव्हा आपण लिस्ट काढलेली असते की हे ठिकाण बघायचं, ते ठिकाण बघायचं, ते ठिकाण बघायचं, आणि ते लेकरांसोबत करायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेस म्हणजे सारखं आवरण्यातच राहावं लागतं. आणि ह्यावेळेस आमचं असं होतं की काही नाही, जायचं आहे आणि रिलॅक्स करायचं फक्त. आणि गोव्याला तुम्ही रिलॅक्स करायलाच जाता. जास्त काही तिथं मला नाही वाटत काही बाकी आहे वेगळं बघायला. आणि हां, आम्ही ह्याला गेलो ना, काय होतं ते जेल म्युझियम. वेस्ट ऑफ मनी आहे. म्हणजे तिथं नाहीच जायला पाहिजे. तिथं काहीही असं बघण्यासारखं नाही आहे वेगळं. पर हेड तुम्हाला 254 रुपये घेतात. जवळजवळ 750 रुपये आमचे असेच गेले म्हणायचं तिथं. आणि तुम्ही जर गोव्याला जात असाल तर ते जेल म्युझियम म्हणजे करूच नका. असं माझं तरी म्हणणं आहे. बाकी अगोडा फोर्टला जायला आम्हाला फारच म्हणजे उशीर झाला होता, त्याच्यामुळे आम्ही गेलो नाहीत. त्याच दिवशी रात्री आमचं क्रूज डिनर पण होतं, म्हणून ते आम्ही केलं नाही. त्याच्यामुळे फोर्ट मी बघितलेला नाही आहे, मी नाही सांगू शकत की कसा आहे तो. बाकी जेल म्युझियम तर बिलकुलच चांगलं नाही आहे. तर आणि नंतर बाकी क्रूज वगैरे छान वाटलं, पार्टी वाईब होती. बट तिथं पण सगळं तेच होतं, त्याच्यामुळं जास्त काही नाही. कारण सानूला सगळं कळत होतं ना. मग साऊ विचारायची मम्मा हे काय ते काय, सानू म्हणायची काय नाही सावड्या औषध आहे ते. सो तिला तेवढं कळत होतं. तर त्याच्यामुळं मी म्हणते की तुम्हाला बीचवर जायचं असेल तर तुम्ही कोकण निवडा. मालवण, तारकर्ली, देवबाग हे सगळं खूप खूप छान आहे. मला रत्नागिरी आणि गणपतीपुळे थोडंसं म्हणजे मॉडर्निटीकडे जातं आहे आता असं वाटतंय. मालवण, तारकर्ली आणखीनही म्हणजे एकदम असं ऑथेंटिक कोकण तुम्हाला बघायचं असेल तर मालवण, तारकर्ली तुम्ही जाऊ शकताय. आता कालपासून येडेश्वरीची यात्रा सुरू झाली आहे आणि आज आम्हाला यात्रेला जायचे. तसं आमच्या घरी बर्डी आहे, पण चुना याचायला सासूबाई जातात त्याच्या, आणि खूप गर्दी असते त्या दिवशी. म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत तुम्ही, अशी एवढी गर्दी असते. त्याच्यामुळे आम्ही आज जाणार आहेत. आम्ही संध्याकाळीच जातो, म्हणजे शक्यतो येडेश्वरीच्या यात्रेला संध्याकाळी जातात. एवढं छान वाटतं ना सगळं, म्हणजे असं रात पाळण्याचे लाईटिंग वगैरे असते आणि दर्शन घेऊन पण खूप छान वाटतं. आणि साऊ काही कशात बसत नाही. बघू आता ह्या वर्षी बसली तर, गेल्या वर्षी तर ती कशातही बसली नव्हती. आता ह्या वर्षी तिला बऱ्यापैकी कळतंय सगळं, सो बसू शकते. बघू आता. आणि आता उन्हाळा पण एवढा चालू झालाय ना, म्हणजे काहीच करावंच वाटत नाही. एकदम अंगात असा थकवा आल्यासारखा होतोय. काही करा, पाणी प्या, काही करा, तो थकवा काही जात नाहीये. आणि असंच असतो उन्हाळा, म्हणजे फारच असं वीक फील झाल्यासारखं होतंय. खाल्लं तरी पण असं होतंय की फक्त झोपून राहावं, नाही खाल्लं तरी पण भूक लागल्यासारखं होतंय. काहीतरी येड्यावणीच व्हायला लागले. असं चला आणखीन स्वयंपाक करायचा आहे. आणि साऊला अशात ना सानूची एवढी सवय लागली की तिनं सानू शाळेतून येईपर्यंत मला बाकी
जास्त काही करूच देत नाही. ती सारखी रडतच असते, मला ह्याची आठवण आली, मला बाबाची आठवण आली, मला दिदूची आठवण आली, हेच करत असते ती. आता ती पूनमताईकडे गेले आणि आता मला स्वयंपाक पण करून घ्यायचा आहे. सो आपण भेटू स्वयंपाक केल्यास. चला, हे बघा जेवायला घेऊन बसले आणि हिला जेवायचं नाही आहे आणि हिला उलटी यायला लागली आहे जेवण बघून. उलटी बघितलं, तोंड बघितलं, दाखव सगळ्यांना तोंड दाखव ना. का उलटी यायले? लय प्राऊड गोष्ट नाही एवढ्या मोठ्याने हसायला लागलीस. आणि असं नाही की उन्हाळा आलाय म्हणून खाऊ वाटा नाही, बाकी सगळं खाऊ वाटते, फक्त चपाती भाजी भात वरण असं खाऊ. ककडी खाल्ली बा. आणि हे माझं मोठं लेकरं कसं गुणाने जेवण करत ग. आता व्हिडिओ चालू केलाय तर हा ते तोंडी लावायची असती, ह्याच्यासोबत तोंडी लावायची असते ती. चला मग मी सगळ्यांना सांगन साऊनं किती येड्यावणी केलं सकाळपासून. सांगू का सगळ्यांना? सांगू का? चल लवकर घास घे. ते पण नाटक बघितलं आई ग मामा, असं तोंड उघडावं वाटतं आणि त्या तोंडात असं टाकावं सगळं एकदाच. हिला आज न्यायचं नाही जे बाप्पाला, आपणच जायचं बरं का ग दिदू. नाही न्यायचं, तिथं आपण मस्त मज्जा करायची, आईस्क्रीम खायची. हे बघ ककडी खाती पण जेवण खायचं नाहीये. बघा बघा एक वेडी मुलगी कशी बघते. सौ आजकाल खायला खूप त्रास देते, म्हणजे आय थिंक उन्हाळ्यामुळे करते ती. आता आपल्याला होतंय तर तिला काय म्हणायचंय, आपल्याला सांगता येतं पण तिला सांगता येत नाही. पण तिला खावंसच वाटत नाही. अशी फ्रूट वगैरे खाते ती, पण असं भात वरण किंवा चपाती भाजी असं ती व्यवस्थित खात नाही. मग शेवटी डोरेमॉन लावलं आणि कस्तुरी मॅडमला खाऊ घातलं. काय करायली सौ? हा डोळे येते बाहेर. काय करायली सांग की. धुणं धुयली आहे बघा सौ. इथं ऑलरेडी एवढा सोफा अर्धा भरवला पाण्याने भिजवलाय आणि आता ती प्लेटमध्ये पाणी घेऊन बाबाची सॉक्स धुयली आणि ती धुणं धुवायला लागली. म्हणून आधीच म्हणली असती कपडे कशाला धुतले असते. हे बघा आता धुणं अंगशी. चांगलं धुतलं का? निघलं का स्वच्छ? या आता वाळू टाकून कुठं टाकीत असते. 6 वाजता निघायचं म्हणलं तरी पण सगळं आवरत आम्हाला 6:45 झाले होते इथूनच निघायला. आणि छान वाटतं. येळमाळ्याची यात्रा रात्रीच बघायला छान वाटते, कारण सगळ्या राटपांड्यांना वगैरे अशी लाईटिंग असते, जे काही खेळायचं असते तिथं खूप छान वाटते रात्रीच तिथं. त्याच्यामुळे आम्ही शक्यतो उशिराच जातो. आता आम्ही तिथं बरोबर 7:15 वाजता पोहोचलो होतो आणि 7:30 पावणे 8 वाजता आरती होणार होती आणि एक लाईन एकाच जागेवर थांबलेली होती. आम्ही विचारलं तर ते म्हणले की आरतीची तयारी होतीये. चला म्हणलं आता आरतीचा पण योग घडून आलाय. पण नंतर जी चेंगराचेंगरी झाली आहे माणसांची, म्हणजे एवढी गर्दी वाढली होती, कारण एकाच जागेवर होते सगळे आणि अर्धा तास त्यांनी थांबवल्यामुळं खूप गर्दी पण वाढली तिथं सगळी माणसांची.
यात्रेत ना फक्त म्हणजे बघायला आवडतं सगळं, कशात काही बसायला आवडत नाही. आणि मी फक्त फिरायला गेलेली असते. फिरत फिरत आपलं काहीतरी खायचं पेचं तर काय, हे म्हणतात खायला काही नाही, इथं फार धूळ असते, सगळं घाण असतं, त्याच्यामुळे खाऊ पण घालत नाहीत ते काही. खरेदी काय करायची ती करा, त्याला काही हे नसते. आता ह्या डिस्को डान्समध्ये ना हे आणि सानू बसले होते आणि साऊन मी खालून बघत होतो त्यांना. आणि परत ह्याच्यातून खाली उतरलेस ह्यांना पण खूप कसं तरी झालं होतं, पण आता सानू बसायचं म्हणली म्हणून ती घेऊत ना आपण. बाबा येतात ना, काय झालं बाबा ती काय ते खेळायला गेले, देतात आपण ते आल्यावर फुगा घेऊ. हा नाही बसायचं, नाही येड लांबूनच काय बसायचं म्हणते. वा, थांबायच्या टायमाला व्हिडिओ साऊला स्पेशल गेलेला छान वाटते, तिने घेतलेलं छान वाटतं, ते जास्त डार्क वाटायला लागलं. नंतर खूप सारी शॉपिंग केली. आता शॉपिंगमध्ये काय काय केलं ते मी तुम्हाला म्हणजे दाखवते पुढंच. आज उशीर झाला तर मी उद्या दाखवेल. आणि नंतर घरी आलोत आणि घरी यायला पण 10-10:30 झाले होते आणि नंतर स्वयंपाक पण करायचा होता, त्याच्यामुळे मी आज व्लॉग कंटिन्यू करत नाहीये. मी आजचा व्लॉग उद्या कंटिन्यू करेल. काल यात्रेहून यायला उशीर नव्हता म्हणजे 10 वाजता आलो होतो, तिथून पुढे काही व्हिडिओ केला नाही मी. आणि आम्ही यात्रेला जातो ना तेव्हा बाहेर जेवण करत नाही, कारण एवढी हॉटेलला गर्दी असते, तुम्हाला एक तास लागतो ते ऑर्डर यायला दिल्यापासून. त्याच्याऐवजी घरी या आणि खाऊन झोपतं माणूस 1 तासात. त्याच्यामुळे आम्ही रात्री म्हणजे यात्रेला गेल्यास जेवण करत नाहीत. आणि हायजीन पण तेवढं काही मेंटेन केलेलं नसतं, कारण यात्रेची खूप गर्दी असते, खूप म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत, एवढी मोठी यात्रा असते. आणि ज्या काही मी आता तुम्हाला दाखवेलच मी काय काय आणलंय ते. त्याच्यानंतर रात्री उशीर झाल्यामुळे पण मी रात्री मग व्हिडिओ कंटिन्यू केला नाही आणि मी आता व्हिडिओ कंटिन्यू करते. आणि ही पण एक कुंडी आम्ही कालच आणली आहे, घा छान दिसते, रिअल वाटते एकदम. समोर बघितलं की ह्याला साऊ अंड म्हणते, हे अंड आहे म्हण मला एक आणि तिने काढलं पण, हे बा काढलं पण होतं तिने एकदा बस बे. आणि हे फुलं असं पण होतात, हे बघा. आता ह्या फुलांवरून एक आठवलं की रात्री परत घरी येऊन स्वयंपाक करून जेवण झोपायला वेळ लागला ना, सो सकाळी 4 वाजता एकदा जाग आली, मला खूप सर्दी झाली. मग मी काय केलं, चहा केला आणि 6 वाजता झोप आली तिथून पुढं मला. मग मी 6 वाजता झोपले आणि हे दोघं सानू पण उठली, तिचं खेळत होती ती. साऊ उठलेली नव्हती, साऊन मी झोपलेलो होतो आणि हे फिरायला गेले होते. आणि ते फिरून आल्यास नंतर जारची गाडी पण आली आणि हे पण फिरून आले आणि जार घ्यायचं होतं मला, म्हणून मग मी पटकन उठले त्यांचं हॉर्न ऐकला की. आणि मी ह्यांना म्हणते जार रिकामं करा, पण त्यांच्या कानात बडस होते, त्यांना काय कॉल नाही. एकतर ते आल्यापासून काहीतरी सापडत होते, मी विचारते पण त्यांना माझा आवाज जात नव्हता, त्याच्यामुळं काय ना. मग मी जार रिकामं केलं, बाहेर ठेवलं, त्यांचं माझ्या पुढं चालू होतं धाड ते ड्रॉवर उघडणं, इकडं तिकडं सापडणं. मग म्हणलं काय पाहिजे, एकतर मी झोपेतून उठल्यावर 10 मिनिट मी सावरतच नाही, मी अशी भूतीन झालेली असते एकदम असे मूडमध्ये. मला 10 मिनिट बेडवरून बेडमधून बाहेर आल्यावर 10 मिनिट मला जागा व्हायला लागतात प्रॉपर. आणि एकतर 8 वाजता उठले होते, उशिरा उठलं की जार, मग मी त्यांना जार बाहेर ठेवायला लावलं. आणि ते मला ते काही शोधत असतील ना, तर म्हणजे मी हे कशामुळे सांगते, ह्या फुलाशी रिलेटेड आहे. मग ते काही शोधत असतील तर ते मला कधीच विचारत नाहीत की हे कुठे ते कुठे. ते सगळं राडा काढणार, मी आवरून ठेवलेलं सगळं उचकणार आणि पुन्हा म्हणणार हे सापडायला गेले. मग सापडायचं तर मलाच असते, मग मला विचारायचं ना हे कुठे म्हणून. आणि एकतर ते सापडत होते चार्जर, मग ते चार्जर साऊनं कुठेतरी टाकलेलं असतंय आणि ते सापडत बसावं लागते. मग ते फार धडधड करायला, त्यांना बोलून मला नीट जागं होऊ द्या, मी चार्जर सापडून देते तुम्हाला. पण त्यांची मोबाईलची 5% चार्जिंग
चार्जिंग राहिली होती आणि जे ते ऐकत होते एक पॉडकास्ट, मग त्यांना तो मध्येच लिंक तोडायची नव्हती, म्हणून एवढीच त्यांची सगळी धावपळ चालली होती. बरं ठीक आहे, आता ते गेले, मी तसं म्हणल्यावर ऐकत त्यांच्या ह्याच्यात ऐकत गेले आणि मी इथं येऊन बसले परत. आणि हे रात्री असे होते ना फुलं, हे सांगून उठल्यावर काय केलं तर हे असे केले होते पूर्ण. हे आहे ना, हे सगळं मेन कापड ह्या फुलांना आहे, हे असं केलं ते. आणि मी एवढे झोपीत म्हणते मी तर आर्टिफिशियल फुलं आणलेत, म्हणलं ही वाळले कसं काय फुलं, सुकले कसं काय. आणि पुन्हा मी तिथून पण माझी झोप उडाली. अचानक जागी झाल्यासारखी झाले. आणि ह्या फुलांमुळे ही तिनं करून ठेवलं होतं, म्हणजे तुम्हाला जर हे ठेवून द्यायचं असेल तर हे असं काढायचं बाहेर काढताना, हे असं केलं की हे फुल होतं आणि खूप रिअल दिसतात असे समोर पण, छान वाटतं. या फुलाची स्टोरी सांगण्यामुळे मी तुम्हाला एवढी सगळी स्टोरी सांगितली. आता आम्ही यात्रेतून ह्या दोघींना ह्या 2 डॉल आणल्या होत्या. खरं तर आम्ही त्या दिवशी 2 डॉल घेतल्या होत्या, पण ही एक साऊला घेतली होती आणि दुसरी छोटीशी होती ती साऊच्या मैत्रिणीशी श्रीशाला घेतली होती. आणि ही परत यांनी आणली, कारण आम्ही शनिवारी गेलो होतो आणि हे रविवारी डबल गेले होते. आणि त्यांनी रविवारी सकाळ म्हणजे दुपारी बघितलं की अशी सानूला पण खूपच आवडायला लागली ती डॉल. मग ते म्हणले चल मी आज तिला आणतो आणि तिला सरप्राईज देतो. आणि ही डॉल तिला बघितल्यास साऊ म्हणली की मी ही घेणार आहे. आणि आता जुनी आणलेली म्हणजे आदल्या दिवशी आणलेली ती आम्ही दीदीला दिली. आणि हे बघा, ह्या फुल्याचं एका फुग्याचं एकाच दिवसात काय हाल झाले. पार त्याची बॅटरी गेली, कारण तिनं खूप वेळेस आदळला आहे तो फुगा. त्याच्यानंतर ही एक कुंडी आणली, हे एकदम रिअल कमळ वाटतात आणि छान वाटलं. पण मला आणखीन एक घ्यायची होती, पण ऐन टायमाला आम्ही हे घेत होतो आणि तिथं लाईट गेली. सो म्हणलं चला आता ह्या दोघी पण जरा फार वळवळ करायला लागल्या होत्या, म्हणून मी दुसरी घेतली नाही. चला एक म्हणलं आता पुढच्या वेळेस बघू. आणि हे फुगे उडवायचं एक आणलंय. ह्याला तर साऊ जागी असलं की हिला घेऊ देत नाही, म्हणून आता साऊ झोपली आहे म्हणून ही आपली खेळत बसली त्या फुग्यांना. पण जेव्हापासून त्या डॉल आल्यात ना, सो साऊ त्यांना जेवताना पण सोबत घेते आणि तिनं विदाऊट फोन जेवण करते, म्हणजे टीव्हीची पण गरज नाही, फोनची पण गरज नाही. डॉल तू एक घास खा, मी एक घास खाते. डॉलला पाणी पाजलं की ही पाणी पितीये. म्हणजे चला थोड्या दिवसासाठी का होईना, नव्याचे 9 दिवस का असणार, पण साऊ व्यवस्थित खायला लागली आहे. व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय, आपण भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये.